गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मतपत्रिका, मतदान पेटी आणि इतर साहित्य घेऊन पोलिंग पार्टी मतदान केंद्राकडे रवाना झाली आहे। 3 पोलीस कर्मचारी, 1 बंदूकधारी पोलिसांच्या सुरक्षेत हे साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले। सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी 615 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासाठी जिल्ह्यातील 6 ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत। दरम्यान उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी केलंय। दरम्यान विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत। जिल्ह्यातील 6 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। 615 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदान साहित्यांसह अधिकारी कर्मचारी केंद्रावर रवाना झाले आहेत। निवडणूक निरीक्षक श्रवण हर्डीकर यांनी सोलापूर येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली आहे। जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षा व आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे। इलेक्शन कंडक्ट केलं, प्रत्येक इलेक्शन मध्ये नवीन अनुभव आम्हाला भेटेल। या तुमच्या सीसीटीव्ही मतदार यादीमध्ये जो पसंती क्रमांक असणार आहे तो दिसायला करून घ्या। ठीक आहे, समजा तुमचे वेब स्ट्रीमिंग साठी तुम्ही जे काही पॉवर प्लग मध्ये सब रजिस्ट्रार इन्फॉर्मली सूचना द्या। कुठल्याही कोणालाही वेबकास्टिंगचा कॅमेरा असणार आहे तेवढाच चालू ठेवा। आपल्याला माहिती असतं बंद आहे, समोरच्याला वाटत असतं की सीसीटीव्ही चालू आहे आणि इलेक्शन कंडक्ट केलं, प्रत्येक इलेक्शन मध्ये नवीन अनुभव आम्हाला भेटेल। या तुमच्या सीसीटीव्ही मतदार यादीमध्ये जो पसंती क्रमांक असणार आहे तो दिसायला करून घ्या। ठीक आहे, समजा तुमचे वेब स्ट्रीमिंग साठी तुम्ही जे काही पॉवर प्लग मध्ये सब रजिस्ट्रार इन्फॉर्मली सूचना द्या। कुठल्याही कोणालाही वेबकास्टिंगचा कॅमेरा असणार आहे तेवढाच चालू ठेवा। आपल्याला माहिती असतं बंद आहे, समोरच्याला वाटत असतं की सीसीटीव्ही चालू आहे आणि